डॉक्टर बी.डी. अहिरराव मेमोरियल हॉस्पिटल सेवा ट्रस्ट होप एम.ओ.सी. नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भाशय मुख्याचा कर्करोगाचा तपासणी शिबिर मोफत आयोजित करण्यात आले होते। साक्री येथे दिनांक 29 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 3 वाजे दरम्यान डॉक्टर बी.डी. अहिरराव मेमोरियल हॉस्पिटल धुळे रोड साक्री येथे महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते। यावेळी डॉक्टर विजया अहिरराव यांनी महिलांची तपासणी करून वैद्यकीय सल्ला देण्यात आला। डॉक्टर बी.डी. अहिरराव मेमोरियल हॉस्पिटल साक्री व सेवा ट्रस्ट होप एम.ओ.सी. नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने साक्री तालुक्यातील महिलांच्या गर्भाशय मुख्याच्या कर्करोगाची पॅप स्मिअर तपासणी शिबिर आयोजित केले होते। यावेळी 35 ते 40 महिलांची नाव नोंदणी केली होती। महिलांचे आरोग्य तपासणी करून औषधी उपचार करण्यात आले। या प्रसंगी डॉक्टर विजया अहिरराव यांनी सांगितले की महिलांनी आरोग्याची काळजी घेत वेळोवेळी मोफत आरोग्य तपासणी शिबिरात तपासणी करून औषधोपचार करण्याचे आवाहन डॉक्टर विजया अहिरराव यांनी केले। या प्रसंगी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। डॉक्टर बाबा अहिरराव मेमोरियल हॉस्पिटल म्हणजेच डॉक्टर बाबा अहिरराव व डॉक्टर विजया अहिरराव हॉस्पिटल जे साक्रीमध्ये गेल्या 35 वर्षापासून सेवा देत आहेत। अहिरराव हॉस्पिटलच्या विद्यमानाने व मुंबई ऑन्को केअर यांच्या विद्यमानाने आज आपण स्त्रियांच्या गर्भाशयातून जे पांढरं पाणी जातं त्या पांढऱ्या पाण्याची तपासणी जी बाहेर केली तर 2-2.5 हजार रुपये खर्च येतो। तर अशी तपासणी आपण यांच्या मुंबई ऑन्को केअरच्या सहयोगाने फ्री करून देत आहोत आणि त्याच्यामुळे आपल्याला स्त्रियांना असणारे इन्फेक्शन, नंतर कॅन्सरची सुरुवात किंवा कॅन्सर असेल तर तो कुठल्या ग्रेडचा आहे हे आपल्याला एक साध्या जिला पॅप्समेअर म्हणतात अशा पांढऱ्या पाण्याने आपल्याला कळणार आहे। तर खरोखरच खूप महिलांना खूप उत्स्फूर्त आणि चांगला प्रतिसाद दिला आहे। जवळजवळ 30 ते 35 महिला, आम्हीच 35 महिलांचं टार्गेट ठेवलेलं आहे, कारण की एवढं एका दिवसात आणि पेशंटला पण न्याय मिळाला पाहिजे, उगीच गर्दी करून काही फायदा नाही आहे। तर थँक्यू व्हेरी मच सुनील पाटील यांच्या सहयोगाने हे झालं आणि ऑब्वियसली डॉक्टर बाबा अहिरराव हॉस्पिटलचा स्टाफ ह्या जगदाळेंच्या सौजन्याने ते नेहमीच आम्हाला मदतीला येतात। तर हा कॅम्प यशस्वी झाला आहे आणि याच्यापुढे आम्ही असेच कॅम्प घेत राहू। आणि आज माझ्या लक्षात आलं, मी आतापर्यंत 5-6 पेशंटची तपासणी केली तर डायबिटीस खूप वाढलेला आहे। तर डायबिटीस हे खूप महत्त्वाचे कारण आहे पांढऱ्या पाण्यामध्ये आणि स्त्रिया त्याच्याकडे खूप दुर्लक्ष करतात। जर तुमचा डायबिटीस कंट्रोल नसेल तर तुम्हाला डेफिनेटली इन्फेक्शन होणार आहे। त्याच्यामुळे डायबिटीस तुम्ही कंट्रोल करणं आवश्यक आहे। एका पार्टनरला जरी असेल इन्फेक्शन तरी पण दुसऱ्याला पण ते इन्फेक्शन, म्हणजे नवऱ्याला डायबिटीस असेल तर बायकोला पण व्हाईट डिस्चार्ज इन्फेक्शन होऊ शकतं आणि बायकोला असेल तर नवऱ्याला पण ते इन्फेक्शन होतं। म्हणून सगळ्यांनी डायबिटीस कंट्रोल होईल अशी काळजी घ्या आणि स्त्रियांनी दुर्लक्ष करू नका। अशा फ्री कॅम्पची वाट बघू नका। जेव्हाही तुम्हाला पांढऱ्या पाण्याचा त्रास होत असेल तेव्हा तुम्ही पॅप्समेअर ही एकदम छोटी तपासणी करून घ्या, त्याच्यातून तुमच्या खूप मोठ्या आजाराचं निदान होऊ शकतं। थँक्स टू ऑल, मी सगळ्यांचे आभारी आहे, विशेषतः आमच्या हॉस्पिटलच्या सगळ्या स्टाफची, त्यांनी खूप मला मदत केली आणि जगदाळे आणि सुनील पाटलांची पण खूप आभारी आहे। थँक्यू, धन्यवाद।